मगाशी बुवाने सांगितलं की पब्लिक कमी आहे, दर्दी आहेत म्हणाले भजनाचो, गर्दी नसली तरी दर्दी आहेत. पटवळे होत बघ किती गर्दी आहे ती बघ. नाही ते कसं आठवते मी असती बरंच काय काय बोललो. रूपांचं अभंग घेऊच्या आधी जरा त्याचे पॉइंट जरा क्लिअर करूया. खरोखर मका सांगला माणूस मी म्हणालो डेंजर आहे, मी चावलंय ते 21 इंजेक्शन घेऊची लागते. तो चावलं तर 42 घेऊची लागते. म्हणजे तो केवढा बघा किती विष आहे त्याच्यात. माझी 21 आणि त्याची 21. काय बोलताना शब्द, पेरताना धान्य ह्या जपूनच पेरू हवा. जर चांगला पेरला चांगला उगवणार, चांगला बोलला तर लोक चांगला म्हणणार. त्याचा तोंड फाजीला तुमका समाजात असतात. बापरडे गावचो डेंजर डॉन तो. आणि काय बुवा या प्रेमाभिमाची लपडी हे काढण्याचा ह्या व्यासपीठ नाही काय रस्त्यावरची सत्यनारायणची रिक्षावाल्यांची पूजा नाही. ऐकलं का? किंवा खय असो रस्त्यावरचा कार्यक्रम नाही. या पवित्र परमेश्वराचा दरबार आणि विठ्ठल पांडुरंगावर या सुद्धा गाणं त्यांना म्हटलं नाही. युट्यूबला बघा म्हटलं काय येतात त्या सगळा. पण त्याला पैसे कमवूचे होते. हिंदी गाणी म्हणून पिक्चर एका वाटलं एक पोरगे येते ती त्याची सगळी भ्रमणेलाच झालं त्याचं. आणि लग्नाची गाणी म्हटलं आता शेवटला तो बारशाचा गाणं म्हणून जाणारा म्हटलं की ना. मंगळवारपासून सुरुवात केला तर टणटाना वाजता 5 बारपर्यंत गेलो. हा पाठचो बारसो तोच करणार तो आता. बारशाचा गाणं म्हणून जाणार त्याला तेव्हा 50 रुपये मग म्हणता की नाही तो बघा बारशाचा गाणं. एका पैसे दिला की तो काय पण करू शकता. ह्याच्यात बघा मुंबईत असतात ते नाच छमुरे नाच, त्याच्यात तो छमुर होतो. त्या वांडराची दोरी ते ह्याच्या हातात असतात म्हाताऱ्याच्या. त्याची ह्याची दोरी पैशाच्या असतात. एका पैसे दिला हात बिलवर हवा तर करू शकता तो. फक्त तुम्ही 100 रुपये त्याचे सांगा नाच छमुरे नाच, छमुर नाचणारच तो. काय बुवा अरे ही भरपूर काय ना काय सांगितलं. घाणघाण सुद्धा 2-3 शब्द बोलवतो. आपल्या तर बोलण्यात आहे. माझ्या प्रेमाला सांगला माझा प्रेम होता. मी तिकडे तिका झाडीत काही घेऊन गेलोय. मग मी चॉक करीत होतोय. अरे माझा भगिनी तरी बघ. हा सकाळी चर्चा होणार. जी भजन बघू बाई येईल नसणार म्हणजे दुसरी बाई ते का सांगणार. गो संगीता 2 बुवा होते. रम्या गेला घरात. संगीता हा ना बरोबर. माका काय माहित नाही तर रम्या चप्पल घेऊन ये जाऊन दे. नाही गडबड आमची जर बदनात होता तर सांगते माऊलीनो लक्ष ठेवा. कारण काय आज आपल्या समाजाची जी दोरी आहे ना पुरुष जातीक आटोक्यात आणणारी एकमेव शस्त्र म्हणजे स्त्री. नाही तर पुरुष कोणा ऐकलोच नसतो. पुरुषासारखं ताकदवर माणूस कोण नाही. पण त्या ताकदवर माणसा एका शब्दात गार करणारी कोण असत तर स्त्री. बरोबर की नाही. जास्त एखादं बापी बोलवलं की पाटला येणार घबरा तुमचा नाही समजता म्हणता की ना. जाणकार त्यांना माहिती असतात. तरी नांगाक लावून घेऊन म्हणजे माझी वाट लावता. तुमच्या घरची परिस्थिती तीच माझ्या घरची आहे. बरोबर काय ना काय सांगला तर जोगबीक भरपूर काय ना काय सांगणार. पण कसा स्त्री आणि पुरुष ही संसाराची 2 चाक. ती नीट जर चालतील ना तर संसार सुखाचा होता. एक चाक डळमळीत झाला ज्याचा होता त्याका कळता. बोलण्यात काय मजा नाही. पण बुवा या पांडुरंगांची काय संतांका साथ दिला ती त्या रकुमाई पण आवडत नव्हती. बरोबर नाही. आणि ती रकुमाई रुसून बाजूक जाऊन बसली. प्रत्येक देवदेवतांची मंदिरं बघलंस तर त्यांच्या पत्नी त्या प्रत्येक देवाच्या सोबतच. रामासोबत सीता, विष्णू सोबत लक्ष्मी हात की नाही. पण आज रकुमाईचं मंदिर वेगळं का. पंढरपूरला आपण जातो. आमचं काही योग अजून नाही कधी तो परमेश्वर बोलवीत तेव्हा जात. पण ती रकुमाई वेगळी का ह्या त्याला सांगायला नाही. ह्याच कारणामुळे कारण तो पांडुरंग उठसूट संतांच्या हातात धावून जायचो. बघितलं की पांडुरंग जागेवर नाही तेव्हा ती कंटाळून रुसून ती वेगळी रवली.
ह्या एका सांगू जमलं नाही. आज एकादशी या बरोबर की नाही? काय चुकला? फोन लावला की पंढरपुरात विचारा माझा काय चुकलं तर पांडुरंग विचारा. ठीक आहे. भरपूर काय नाही काय चांगला महिला वर्ग उपस्थित होत तर सकाळी चर्चा होणार. ती दुसरी बाई सांगणार हो जी भजना केली नव्हती हो संगीता भजन कसा होता. संगीता म्हणणार का रम्या रम्या पण जमला तू गोबर रम्याचा गोबी तरी माय टाकली दांडो मारी पाठला तू जाशी घाल मी मरण कर माझी भजनात पुढे. तर ती दुसरी बाई काय सांगणार बुवा दोन्ही जबरदस्त होते पण तो पहिलो बसून काळो कोणतो तो मेलो पिक्चरचीच गाणी म्हणत होतो. दुसरं नंतर का बसलो तो जाडो तो वाईट बरो होतो. याची चर्चा. कारण काय माहिती आहे थोडं हसलं पाहिजे. हसल्याने आयुष्य वाटतं. असं बुवाने सांगणे टाळी वाजवलाच की आपलं आयुष्य वाटतं. कारण ही टाळी वाजवल्यामुळे या शरीराच्या दोन्ही हातात बॉटलमध्ये नसं असतं त्याचा थेट कनेक्शन हृदयाशी असतं बरोबर की नाही. त्यामुळे टाळी वाजवलीच पाहिजे. ब्रह्मानंद टाळी आती लग्न बिग्न माझा लावला भरपूर काय नाही काय म्हटलं बाबा तू माझा लग्न लावी इतपत मी काही कमजोर नाही. ऐकलं माझं लग्न होऊन 5-6 वर्ष झाली तो इलो होतो. आता काय आहे माहिती तुमच्याकडे कोणाची हळद असली एका बोलवायचो. आमच्याकडे एक हळदीचो बुवा म्हणतो. कारण भजना गेलो की ह्याची 50 पिक्चरची गाणी असतात आणि सगळी लग्नाची. फक्त बारशाचा म्हणत नाही तो आज म्हणून जाणारा पाळणा. तर भरपूर काय माझ्याकडे पण असे जोक भरपूर आहेत पण मी सांगणार नाही. ह्या ठिकाण नाही आता जोक सांगण्याचा. टायमिंग दिलो जवळजवळ 1 तास माका होय दिलो जवळपास. पण आता काय करणार कालाही तस महिना पर्याय ना बरोबर ना. हा आमच्या गुरुजींनी सांगलेला कसा जसा ढोर असा तशी काठी घ्यायची. ह्या वाट ढोर झाला ताट म्हणजे अंडवच घेऊ. हा रूपाच्या अभंगाकडे वळतो. अबीर गुलाल
Thank you.